दंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण. सर्व व्यवसायांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचाही उल्लेख. मोहोळ यांना राग येणं स्वाभाविक, दंगेकरांची प्रतिक्रिया. मोहोळांची ईडी मार्फत चौकशी करण्याचीही मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार, आमदार संतोष बांगर यांचं थेट वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू, महादेव जानकर यांचा स्वबळाचा नारा. महाविकास आघाडी सोबत स्थानिक पातळीवर युतीचेही प्रयत्न. भुजबळ वडेट्टीवारांमध्ये वाद होत असल्यानं ओबीसींनी कुणाकडे पाहायचं, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा सवाल. वडेट्टीवारांचा व्हिडिओ सभेत दाखवायला नको होता, वाघमारेंचं मत. काँग्रेसचं राज्यभर पिठलं भाकर आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नसल्यानं काँग्रेस आक्रमक. सरकार विरोधात काँग्रेस उतरणार रस्त्यावर. मतदार याद्यांवर बोलून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. विरोधक भावनिक वातावरण निर्माण करतायत. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांची टीका. बंडू आंदेकर डोळीतील एका गुंडाला अटक. वनराज आंदेकरच्या हत्येचा घेणार होता बदला. मकोका अंतर्गत कारवाई केल्यावर झाला होता फरार. हवेली तालुक्यात शेतजमिनीवरून 2 गटात वाद. वादातून महिलेला दांडक्यानं आणि दगडानं मारहाण. राज्य महिला आयोगानं घेतली घटनेची दखल. दिवाळीतही अतिक्रमणाविरोधात मनपा आक्रमक. संभाजीनगरमधल्या जिन्सी परिसरातील अनधिकृत बांधकाम तोडलं. नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपाची कठोर कारवाई. कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 तरुण खाली पडले. नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळची घटना. अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. 3 महिन्यानंतर बेपत्ता तरुण सापडला. कुटुंबियांनी मृत समजून थांबवलेला शोध. वाशिमच्या कारंजा शहरातील घटना. कर्जमाफीची 2017 मधील रक्कम 6 आठवड्यात द्या. औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवा. शिवाजी पार्क रहिवासी संघटनेची मागणी. नवी मुंबईत दिबा पाटील समर्थक आक्रमक. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं बॅनर्स. नवी मुंबईतील प्रत्येक चौकात गावाच्या वेशीवर बॅनर्स. 3 वाहनांच्या विचित्र अपघातात बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू. नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील धक्कादायक घटना. पिंपरी चिंचवडमध्ये चिमुकल्यावर श्वानाचा हल्ला. जर्मन शेफर्डच्या हल्ल्यात चिमुकला जखमी. श्वानाच्या मालकासमोरच घडला प्रकार. लक्ष्मीपूजनासाठी मिठाई फरसाण खरेदीसाठी गर्दी. मिठाई आणि फरसाणचे दर 10% वाढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा तळ कोकणाला पसंती.